चंद्रपूर महानगरपालिकेत काल काँग्रेसचा एकत्र गट जो आहे तो या ठिकाणी नोंदणी झालेली आहे. पुढील रूपरेषा कशी असणार आहे? आता गटतटून एक गट रजिस्टर केलेला आहे. रूपरेषा काय? महापौर एकच अर्ज आम्ही ठेवलेला आहे, उपमहापौराचा आहे. एक अर्ज मागे घेतला जाईल आणि महापौर आणि उपमहापौर काँग्रेसचा करण्यासाठी आमचा संपूर्ण सगळ्यांचा प्रयत्न आहे, ते आम्ही करू. आणि एखादी वेळेस स्टँडिंग कमिटी आमच्या मित्रपक्षाला द्यायची आहे तर ती दिली जाईल. त्यामुळे ती आम्ही ओपन ठेवला आहे. तो स्टँडिंग कमिटीचं चेअरमन पद हे आम्ही काँग्रेसकडे कोणी आपल्या कुठल्याही याच्याकडे द्यायचं नाही, तर ते येणाऱ्या जो कोणी आम्हाला सहकार्य करणारा मित्रपक्ष आहे त्यांना ते पद द्यायचं. त्यासाठी आम्ही फ्री ठेवलेलं आहे. नाही, ते ठरलं आहे ना तिकडे. आता ते 4 महिलांमध्ये प्रतिभा धानोरकर ते ठरवतील कोण महापौर असावा. आणि उपमहापौर पदासाठी ते वसंता देशमुख यांचा अर्ज स्टँड राहील. तुमच्या दोन्ही गटांमध्ये लिखित स्वरूपाचा करार झालेला काय या सगळ्या फॉर्म्युलेशन? हे बघा, आता लिखित म्हणून याला कुठून माहिती मिळवली मला माहीत नाही, पण ते प्रसार माध्यमाकडे जर ज्या वेळेस येईल तर त्यावेळेस तुम्हाला छापायसाठी देऊ.